स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10 चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय चॅप्टर लेन्सेस. लेन्सेस मध्ये मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं डिफेक्ट्स ऑफ विजन आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सचा आपण यूज कुठे करू शकतो? तर कॉन्व्हेक्स लेन्सला यूज करू शकतो ॲज आपण सिंपल मायक्रोस्कोप. कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज करू शकतो आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये. कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज करू शकतो आपण टेलिस्कोप मध्ये. त्यानंतर त्याचा यूज करतो आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये जसं कॅमेरा असेल. त्यानंतर त्याचा यूज करू आपण स्पेक्टेकल्स मध्ये टू करेक्ट द फार साइटनेस. सो त्यापैकी फर्स्ट यूज घेऊ आपण कॉन्व्हेक्स लेन्सचा. इट इज यूज ॲज अ सिंपल मायक्रोस्कोप. सो सिंपल मायक्रोस्कोप मध्ये कॉन्व्हेक्स लेन्स यूज केलेली आहे आणि सिंपल मायक्रोस्कोप मध्ये जी कॉन्व्हेक्स लेन्स यूज करू त्याची जे फोकल लेंथ असेल ते असेल स्मॉलर फोकल लेंथ. तर बघू शकता एक स्मॉलर फोकल लेंथचा लेन्स आपण यूज करू इन सिंपल मायक्रोस्कोप. आता यामध्ये बघू शकता आपण ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे बिटवीन फोकस अँड द ऑप्टिकल सेंटर, मीन्स क्लोज टू द लेन्स. लेन्सच्या क्लोजर आपण ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे आणि यामध्ये जो सिंपल मायक्रोस्कोप आहे त्याचा यूज होतो स्मॉलर ऑब्जेक्टची बिगर साइज इमेज क्रिएट करायसाठी. मीन्स स्मॉलर ऑब्जेक्ट असेल, स्मॉलर साइजचे ऑब्जेक्ट असेल, त्यांची इमेज जी आहे ते बिगर साइज मध्ये क्रिएट करायसाठी यूज होतो ऑफ द सिंपल मायक्रोस्कोप. आणि सिंपल मायक्रोस्कोप मध्ये यूज होतो कॉन्व्हेक्स लेन्सचा. बिकॉज जे ऑब्जेक्ट असतील ते स्मॉलर असतील साइजला, इझिली आपल्याला त्याचे पार्ट्स विजिबल नसतील, इझिली तो ऑब्जेक्ट विजिबल नसेल, और ते जो ऑब्जेक्ट आहे त्याचे स्मॉलर साइज असल्याने आपल्याला तो विजिबल होणार नाही. जे पार्ट्स असतील ते विजिबल होणार नाही, त्यामुळे आपण त्याची बिगर इमेज फॉर्म करून त्या ऑब्जेक्टला क्लिअरली विजिबल करू शकतो आणि त्यासाठी यूज करतो आपण सिंपल मायक्रोस्कोपचा. आता सिंपल मायक्रोस्कोप मध्ये एक लेन्स घेतला आपण आणि त्याच्या क्लोजर प्लेस केला आपण ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मधून जे रेज ऑफ लाईट आहे, एक रे ऑफ लाईट जाईल पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस, तो कॉन्व्हर्ज होईल आणि पास करेल थ्रू प्रिन्सिपल एक्सिस. त्यानंतर एक रे ऑफ लाईट गेला ऑप्टिकल सेंटर मधून, विदाउट एनी रिफ्रॅक्शन पास होईल हा रे ऑफ लाईट. जो फर्स्ट रे ऑफ लाईट होता पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस, तो आफ्टर रिफ्रॅक्शन बेंड करेल टुवर्ड्स द प्रिन्सिपल एक्सिस. आणि त्यानंतर जो ऑप्टिकल सेंटर मधून गेलेला लाईट आहे विदाउट एनी डेव्हिएशन जाईल. तर हे टू रे ऑफ लाईट दिसत असतील, हे कुठेही आपल्याला मीट होताना दिसत नाही आहे, बिकॉज यांच्या मधातलं डिस्टन्स जे आहे ते खूप जास्त असेल आणि यांच्या मधातलं डिस्टन्स खूप जास्त असल्याने आपण यांना मीट केलं ऍट द साइड ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या साइडला मीट करू आपण, रेज ऑफ लाईट पुन्हा मागे ओढून एक इमेज फॉर्म केलेली आहे. इमेज जी फॉर्म होईल ते ऑब्जेक्ट पेक्षा बिगर दिसत आहे साइज मध्ये आणि हेच आपलं पर्पज होतं की ऑब्जेक्ट पेक्षा जे इमेज आहे ते बिगर इन साइज असली पाहिजे. सो 20 टाइम्स बिगर जे इमेज फॉर्म होईल 20 टाइम्स बिगर होईल दॅन द ऑब्जेक्ट. 20 टाइम्स बिगर इमेज दॅन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पेक्षा 20 टाइम्स बिगर इमेज फॉर्म करेल आणि त्यामुळे आपल्याला जो ऑब्जेक्ट असेल तो क्लिअरली विजिबल असेल. आता यामध्ये हा जो सिंपल मायक्रोस्कोप आहे हा यूज केला जातो वॉच रिपेअरर्स करून टू रिपेअर द वॉच. वॉचेसला जर रिपेअर करायचं असेल, जे आपली हँडवॉच असेल जे आपण हाताला घडी बांधतो, ती जी वॉच असेल त्यात स्मॉल स्मॉल पार्ट्स असतात आणि त्यांना क्लिअरली विजिबल करण्यासाठी आपण यूज करू शकतो सिंपल मायक्रोस्कोपचा, ज्यामध्ये यूज केलेली असेल कॉन्व्हेक्स लेन्स. त्यामुळे जे स्मॉलर पार्ट्स आहे आपल्याला बिगर दिसतील इन साइज ऑफ त्याची इमेज बाय युजिंग द सिंपल मायक्रोस्कोप. त्यानंतर यूज केला जातो जेमच्या टेस्टिंगसाठी. जे जेम्स असतील ओरिजिनल आहेत की नाही याच्या टेस्टिंगसाठी यूज केलं जातं आपलं सिंपल मायक्रोस्कोप. हे असतील युजेस ऑफ सिंपल मायक्रोस्कोप आणि सिंपल मायक्रोस्कोप मध्ये आपण यूज केलाय कॉन्व्हेक्स लेन्स. सो यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये नेक्स्ट यूज असेल आपला इज अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. जे आपण कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतो ते यूज करतो इन कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर बघू शकता इथे कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये बघू शकता 2 लेन्सेस असतील. बघा फर्स्ट लेन्स जे असेल ते स्मॉलर असेल, तर सेकंड लेन्स जे असेल, सेकंड जे लेन्स असेल ते असेल बिगर और लार्जर. तर बघू शकता स्मॉलर फोकल लेंथ असेल, स्मॉलर इन साइज असेल, तर बघू शकता इकडे जे लेन्स आहे याची बिगर फोकल लेंथ और लार्जर फोकल लेंथ असेल आणि साइज मध्ये सुद्धा असेल लार्ज. तर फर्स्ट लेन्सच्या समोर घेतला आपण ऑब्जेक्ट. फर्स्ट लेन्सच्या समोर ऑब्जेक्ट घेतलेला आहे. फर्स्ट लेन्सचा म्हणू आपण ऑब्जेक्टिव्ह लेन्स, तर सेकंड असेल आय पीस. जे आपण ऑब्जेक्ट बघू ते बघू आपण आय पीसच्या साइडनं. तर बघू शकता ऑब्जेक्ट घेतलाय आपण आणि ऑब्जेक्ट घेतल्यानंतर त्याला प्लेस केलेला आपण फोकल लेंथच्या थोडं दूर असेल, फोकल लेंथ पासून दूर प्लेस केलेला आहे आणि याची जी इमेज फॉर्म होईल, फर्स्ट लेन्सने जी इमेज फॉर्म केलेली आहे ते सेकंड लेन्स साठी असेल ऍज अ ऑब्जेक्ट. बघू शकता फर्स्ट जे ऑब्जेक्टिव्ह लेन्स होती, ऑब्जेक्टिव्ह लेन्स मधून जे ऑब्जेक्ट घेतला आपण तो ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या समोर घेतलाय, त्यामधून आपण जे ऑब्जेक्ट बघितला त्याची फॉर्म होईल इमेज.
इमेज फॉर्म झाल्यानंतर ते जी इमेज आहे ते सेकंड लेन्स साठी यूज होईल ऍज अ ऑब्जेक्ट, आणि यापासून पुन्हा बघू शकता रेज ऑफ लाईट पास केलेले आहे. पुन्हा रेज ऑफ लाईट, वन रेज ऑफ लाईट पास करू आपण ऑप्टिकल सेंटर मधून, तर वन पास केला आपण पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. आता कॉन्व्हेक्स लेन्स असल्यानं हा रे ऑफ लाईट कॉन्व्हर्ज होईल आणि पास होईल प्रिन्सिपल एक्सिस मधून. तर ऑप्टिकल सेंटर मधला जो रे ऑफ लाईट असेल तो कुठल्याही प्रकारचं डेव्हिएशन न दाखवता स्ट्रेट लाईन मधून पास होईल, कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये रिफ्रॅक्शन नसेल, जसा आलाय तसाच जाईल तो. आणि यामध्ये होऊ शकता हे जे टू रेज ऑफ लाईट आहे या कुठेही मीट होत नाही आहे आफ्टर द लेन्स, लेन्स नंतर कुठेही मीट नाही होत आहे, तर त्यांचे जे रेज ऑफ लाईट आहे पुन्हा मागच्या साईडने उडू आपण, आणि मागच्या साईडने उडल्यानंतर आपल्या लक्षात येईल त्याची फॉर्म होईल व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल इमेज फॉर्म केलेली आहे, आणि जे व्हर्च्युअल इमेज असेल ते ऑब्जेक्ट पेक्षा साईज मध्ये खूप जास्त मोठी असेल. आता बघू शकता इथे जे ऑब्जेक्ट पेक्षा असेल ही इमेज खूप जास्त मोठी फॉर्म झालेली आहे, आणि आपल्याला जे मायन्यूट ऑब्जेक्ट्स आहे, आता सिंपल मायक्रोस्कोप जो आहे तो स्मॉलर ऑब्जेक्टला सीन करायसाठी यूज होतो, तर जो कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे त्याहीपेक्षा छोटे ऑब्जेक्ट्स असतील, दॅट इज मायन्यूट ऑब्जेक्ट्स असतील, लाईक बॅक्टेरिया असेल और ब्लड सेल्स असेल और प्लांट सेल्स और एनिमल सेल्स असतील, या सगळ्याच्या स्टडीसाठी आपण यूज करतो कंपाऊंड मायक्रोस्कोप. मी सिंपल मायक्रोस्कोप मध्ये आपण स्मॉलर ऑब्जेक्ट्स बघतो, तर त्याहीपेक्षा मायन्यूट ऑब्जेक्ट्स, त्याहीपेक्षा छोटे ऑब्जेक्ट्स जर असतील तर त्यासाठी आपण यूज करतो कंपाऊंड मायक्रोस्कोप, ज्यामध्ये आपण यूज करतो टू लेन्सेस, वन इज ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड सेकंड इज आयपीस. So first lens is smaller in size and smaller focal length, तर second lens that is eyepiece is larger in size and larger focal length. आणि बघू शकता आयपीस मध्ये जी इमेज फॉर्म होईल ते फॉर्म झाली व्हर्च्युअल इमेज, आणि साईज मध्ये जे असेल ते असेल बिगर इन साईज असेल, ऑब्जेक्ट पेक्षा खूप जास्त मोठी अशी इमेज फॉर्म होईल, आणि त्यामुळे आपल्याला ते ऑब्जेक्ट पाहायला इझी होऊन जाईल, आणि आपल्याला तो ऑब्जेक्ट जो असेल तो क्लिअरली विजिबल असेल युजिंग कंपाऊंड मायक्रोस्कोप. बघू शकता हा असेल सेकंड यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. फर्स्ट आपण बघितलं सिंपल मायक्रोस्कोप, सेकंड आपण बघितलं कंपाऊंड मायक्रोस्कोप, आणि यानंतर आपण बघू टेलिस्कोप. सो नेक्स्ट यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स असेल, इट इज यूज इन टेलिस्कोप्स. आता जो कॉन्व्हेक्स लेन्स आहे तो यूज करू शकतो आपण टेलिस्कोप्स मध्ये. आता टेलिस्कोपचा यूज आपण करतो टू सी द डिस्टंट ऑब्जेक्ट. क्लिअरली जर आपल्याला डिस्टंट ऑब्जेक्ट बघायचे असेल तर त्यासाठी आपण यूज करतो टेलिस्कोपचा. आता ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स लाईक स्टार्स, प्लॅनेट्स, या सगळ्यांना बघायसाठी आपण यूज करतो टेलिस्कोपचा, म्हणून आपण याला म्हणतो ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. टेलिस्कोपचा यूज आपण केला टू सी द डिस्टंट ऑब्जेक्ट, आणि आपल्याला ते क्लिअरली विजिबल असले पाहिजे यासाठी यूज करतो आपण टेलिस्कोप. त्यांची जी इमेज फॉर्म होईल आपल्यासाठी ते बिगर इन साईज असली पाहिजे ऍज कम्पेअर टू आपण आईजने जे बघतो त्यापेक्षा. जर आपण प्लॅनेट्स बघितले तर आपल्याला छोटे छोटे दिसतील, और स्टार्स सुद्धा छोटे छोटे दिसतात, आणि त्यांना आपल्याला लार्जर साईज मध्ये बघायचं असेल तर त्यासाठी आपण यूज करतो टेलिस्कोपचा. सो टेलिस्कोप मध्ये टू टाइप्स ऑफ टेलिस्कोप येतील, एक असेल रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप तर दुसरा असेल रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आता रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप मध्ये आपण यूज करतो कॉन्व्हेक्स लेन्स, तर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप मध्ये आपण यूज करू मिरर ऍज वेल एज लेन्स. मीन्स दोन्ही टाइपच्या टेलिस्कोप मध्ये आपल्याला लेन्स यूज करायचे. फर्स्ट मध्ये आपण लेन्सेस यूज करू ओनली, तर सेकंड मध्ये दॅट इज रिफ्लेक्टिंग मध्ये यूज करू मिरर अँड लेन्सेस. सो बघू शकता आपण इथे एक रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप ड्रॉ केलाय, ज्यामध्ये असेल एक ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि एक असेल आयपीस. आता ऑब्जेक्टिव्ह लेन्स हा लार्जर इन साईज असेल, बिकॉज टू कलेक्ट द मोर लाईट, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट कलेक्ट केला पाहिजे लेन्सने, त्यासाठी आपण यूज करतो लार्जर साईजचा ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ऑब्जेक्टिव्ह लेन्स लार्जर साईजचा असल्याने मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट जो डिस्टंट ऑब्जेक्ट कडून येत आहे तो आपल्याला कलेक्ट करता येईल. आणि फर्स्ट लेन्सनी फॉर्म केलेली जी इमेज असेल, फर्स्ट लेन्स इमेज फॉर्म करेल, ते ऍक्ट विल ऍज अ ऑब्जेक्ट फॉर सेकंड लेन्स. मीन्स फर्स्ट लेन्सची जी इमेज आहे ते सेकंड लेन्स साठी ऑब्जेक्ट आहे, आणि त्यानंतर सेकंड लेन्स दॅट इज आय कडून आपण बघू तर आपल्याला मिळेल मॅग्निफाईड फॉर्म मध्ये इमेज. आता मॅग्निफाईड फॉर्म मध्ये मीन्स लार्जर साईजची इमेज मिळेल आपल्याला, आणि जितकी लार्जर साईजची इमेज आपल्याला मिळेल तितकं आपल्याला तो क्लिअरली विजिबल असेल. त्यानंतर आपण जो हा आयपीस आहे हा डिफरंट साईजचा आपण यूज करू शकतो इन द टेलिस्कोप, आणि त्यानुसार आपल्याला डिफरंट साईज ऑफ इमेजेस मिळतील. त्यानंतर हा जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड आयपीस हा एका मेटॅलिक ट्यूब मध्ये प्लेस केलेला असेल, आणि ते आपण डिस्टन्स चेंज करू शकतो बिटवीन द ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस
अकॉर्डिंग टू इमेज. जशी आपल्याला इमेज फॉर्म करायची आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण याच्या मधातलं डिस्टन्स चेंज करू शकतो. सो हा असेल यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इन टेलिस्कोप. सो फर्स्ट आपण बघितलं सिंपल मायक्रोस्कोप मध्ये यूज, सेकंड आपण बघितलं कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि थर्ड आपण बघितलं इन टेलिस्कोप. त्यानंतर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट सच एज कॅमेरामध्ये, त्यानंतर प्रोजेक्टर मध्ये यूज होतो आपल्या कॉन्व्हेक्स लेन्सचा. त्यानंतर जर स्पेक्टेकल्स मध्ये बघितलं तर फार साइटनेसच्या करेक्टनेस साठी आपण यूज करतो कॉन्व्हेक्स लेन्स. सो हे असतील यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स.